इथं बटन दाबायचं करून द्या बरं काही. हॅलो. हां, विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण 1857चे बंड, त्याचप्रमाणे आपण इतरही माहिती मिळवलेली होती. आज आपण प्रकरण क्रमांक 6 मधील भाग 3 राष्ट्रीय सभा किंवा काँग्रेसच्या स्थापनेची पार्श्वभूमी आपण समजून घेणार आहोत. राष्ट्रीय सभा स्थापन होण्या अगोदर भारतामध्ये कोणकोणत्या संस्था अगोदर छोट्या मोठ्या प्रमाणात स्थापन झालेल्या होत्या, त्यांची माहिती आपण या पार्श्वभूमीमध्ये घेणार आहोत. भारतीय स्वातंत्र्य इतिहासामध्ये राष्ट्रीय सभा किंवा काँग्रेसची स्थापना ही एक मोठी घटना होय. अशा प्रकारची संपूर्ण भारतातून व्यापक मान्यता असलेली ही पहिलीच भारतीय संघटना होय. ही संघटना स्थापन होण्या अगोदर भारताच्या विविध भागामध्ये विविध लोकांनी संघटना स्थापन केलेल्या होत्या. त्यांचे कार्य व कार्यक्षेत्र हे मोजक्या स्वरूपात होते, परंतु राष्ट्रीय सभेला मात्र संपूर्ण भारतातून पाठिंबा मिळत गेला. सर्व धर्मातील, सर्व जातीतील, सर्व स्तरातील लोक या संघटनेत सहभागी झाले व या संघटनेने आपल्याला तिच्या कार्यातून स्वातंत्र्य मिळवून दिले. असे असले तरी या संघटनेच्या स्थापनेपूर्वी ज्या छोट्या मोठ्या संघटना स्थापन झाल्या होत्या त्यांचे महत्त्व कमी होत नाही. अशा संघटनांची माहिती आपण आज थोडक्यात पाहणार आहोत. मी एक तक्ता तयार केलेला आहे आणि त्या तक्त्यामध्ये अशा ज्या एकूण 10 संघटना स्थापन झाल्या होत्या त्याची माहिती याच्यामध्ये आपण दिलेली आहे. सन 1837 मध्ये द्वारकानाथ टागोर यांनी बंगालमध्ये लँड होल्डर असोसिएशन नावाची संघटना स्थापन केलेली होती आणि या लँड होल्डर असोसिएशनच्या माध्यमातून जमीनदारांचे जे हितसंबंध होते, जमीनदारांचे जे प्रश्न होते, ते प्रश्न सरकार दरबारी मांडण्यासाठी द्वारकानाथ टागोरांनी अशा प्रकारची लँड होल्डर असोसिएशन ही स्थापन केलेली होती. तर सन 1839 मध्ये राजाराम मोहन राय यांचे एक मित्र विल्यम ॲडम्स यांनी ब्रिटिश इंडिया सोसायटी नावाची संस्था स्थापन केली होती. या संस्थेचं काम काय होतं तर इंग्लंड येथे विशेषतः ही संस्था स्थापन झालेली असल्यामुळे ब्रिटिश भारतातील घटनांची माहिती म्हणजे भारतामध्ये ज्या काही घटना घडत आहेत त्या घटनांची माहिती इंग्लंडमधील लोकांना कळावी म्हणून हा उद्देश ठेवून त्यांनी ही संघटना स्थापन केलेली होती. म्हणजे भारतामध्ये ज्या काही वेगवेगळ्या घटना घडत होत्या त्या घटनांची माहिती इंग्लंडमधल्या लोकांना कळावी त्याच्यासाठी ही संघटना कार्यरत होती. सन 1843 मध्ये जॉर्ज थॉम्सन म्हणजे द्वारकानाथ टागोर ज्यांनी लँड होल्डर असोसिएशन काढली होती त्यांचे हे स्नेही होते. त्यांनी बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी नावाची संस्था स्थापन करून बंगाल प्रांतामध्ये त्यांनी तिचं कार्य सुरू केलेलं होतं. परंतु पुढे काय झालं की 1851 मध्ये हरिश्चंद्र मुखर्जी यांनी लँड होल्डर असोसिएशन आणि ब्रिटिश इंडियन असोसिएशन सोसायटी यांचं एकत्रीकरण केलं आणि ब्रिटिश इंडियन असोसिएशन नावाची एक नवी संघटना स्थापन केली. म्हणजे लँड होल्डर असोसिएशन आणि ब्रिटिश इंडिया सोसायटी जी जॉर्ज थॉम्सनने स्थापन केली होती, या दोघांचं एकत्रीकरण करून त्यांनी ब्रिटिश इंडियन असोसिएशन नावाची संघटना स्थापन केली होती. हिचं काम काय होतं तर ही जी संघटना होती ही संघटना भारतीय जनतेच्या ज्या तक्रारी आहेत त्या तक्रारी पार्लमेंटमध्ये पोहोचवण्याचं काम किंवा पार्लमेंटमध्ये कशा रीतीने पाठवता येईल याचं काम ती संघटना करत होती. त्यानंतर 1852 मध्ये दक्षिणेकडे CY मुदलियार यांनी मद्रास नेटिव्ह असोसिएशन
नावाची संघटना स्थापन केली आणि या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी दक्षिणेकडे इंग्रजांच्या जे अन्यायी धोरण होतं त्या अन्यायी धोरणाला विरोध करायला सुरुवात केली. तर 1866 मध्ये दादाभाई नौरोजी यांनी ईस्ट इंडिया असोसिएशन नावाची संघटना स्थापन करून भारतामध्ये जनजागृती तसेच करण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. ही संघटना त्यांनी लंडन येथे स्थापन केली होती. भारतीयांचे प्रश्न इंग्लंडमधील लोकांना समजावेत, त्याबद्दल भारतीयांच्या प्रश्नाकडे त्यांचं सहानुभूतीचं धोरण निर्माण व्हावं हा दादाभाई नौरोजींचा त्यामागे प्रयत्न होता. तर 1875 मध्ये शिशिर कुमार हे जे बंगालचे नेते होते त्यांनी इंडिया लीग नावाची एक संस्था स्थापन केली होती आणि बंगालमध्ये जनजागृतीचं काम त्यांनी चालू केलेलं होतं. तर 1873 मध्ये सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी इंडियन असोसिएशन या नावाची संस्था स्थापन करून या संस्थेमध्ये त्यांची भूमिका अशी होती की भिन्न वंशीय आणि भिन्न जातीय लोकांना एका समान राजकीय हितसंबंधातून त्यांच्यामध्ये जाणीव जागृती निर्माण करता येईल अशी एक आशा होती आणि म्हणून त्यांनी भिन्न वंशीय भिन्न जातीय लोकांमध्ये समान हितसंबंधाची जाणीव जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न या संघटनेच्या माध्यमातून केला असं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर 1884 मध्ये दक्षिणेकडील आणखी एक नेते होते सुब्रमण्यम अय्यर. त्यांनी मद्रास महाजन सभा स्थापन केलेली होती आणि मद्रास महाजन सभेने शेतकऱ्यांच्या समस्या सोडविणे, विधिमंडळामध्ये भारतीय प्रतिनिधींची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करायला सुरुवात केलेली होती. तर 1885 मध्ये न्यायमूर्ती तेलंग, फिरोजशाह मेहता या नेत्यांनी बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन नावाची संस्था स्थापन केली. जनतेला आपल्या राजकीय अधिकाराबाबत जागृत करणे हा तिचा मुख्य उद्देश होता. तसेच प्रशासकीय सुधारणांसाठी सरकार दरबारी प्रयत्न करणे ही त्यांची विशेष अशा प्रकारची भूमिका होती आणि त्यासाठी त्यांनी बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन ही स्थापन केली होती. मित्रांनो, अशा रीतीने राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपूर्वी भारतात आणि भारताबाहेर अशा विविध संघटना स्थापन होऊन त्या संघटनांनी आपापले कार्य सुरू केले होते. परंतु त्यांचे कार्य ठराविक प्रदेशापुरतेच आणि ठराविक वर्गापुरतेच मर्यादित स्वरूपात होते असे दिसते. परंतु पुढील काळात 1885 मध्ये राष्ट्रीय सभेची स्थापना होऊन या संघटनेला देशव्यापी पाठिंबा मिळाला व बहुसंख्य भारतीयांची संघटना होण्याचा मान तिला मिळाला असं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे आता आपण पुढच्या भागामध्ये राष्ट्रीय सभेची स्थापना आणि तिच्या पहिल्या अधिवेशनातील ठराव याबाबतची माहिती घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आपल्याला सगळ्यांना कल्पना असेल की 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्याला आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले. हे स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी मोठ्या प्रमाणावरती योगदान दिले. पण हे योगदान देत असतानाच आपल्याला ही कल्पना आहे की हे स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये राष्ट्रीय सभा म्हणजे काँग्रेस या संघटनेचं विशेष महत्त्वाचं काम दिसून येतं. त्यामुळे राष्ट्रीय सभेची स्थापना कशी झाली याची थोडक्यात माहिती आपण घेणार आहोत. अशा प्रकारे देशाच्या विविध भागामध्ये विविध प्रांतांमध्ये छोट्या छोट्या स्वरूपात काम करणाऱ्या कार्य करणाऱ्या अशा प्रकारच्या संस्था निर्माण होऊ लागलेल्या होत्या आणि त्यांचं कार्यक्षेत्रही मर्यादित असल्यामुळे पाहिजे तसा उपयोग भारतीय जनतेला किंवा लोकांना मिळत नव्हता. त्यामुळे साहजिकच अस्वस्थता वाढत चाललेली होती आणि अशा अवस्थेमध्ये देशव्यापी भारतीयांना अशा प्रकारची एखादी संघटना असली पाहिजे की जी संपूर्ण देशाचं नेतृत्व करते आणि साहजिकच इंग्रजांच्या दरबारी भारतीयांच्या प्रश्न ती मार्गी लावू शकेल अशा प्रकारची एक संघटना, देशव्यापी संघटना असली पाहिजे असा विचार पुढे आला आणि त्यातून देशभरातील अनेक नेत्यांमध्ये पत्रव्यवहार सुरू झाला आणि त्या पत्रव्यवहारामधून 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबईच्या गोकुळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सभेचं पहिलं अधिवेशन भरलं आणि त्या अधिवेशनामध्ये राष्ट्रीय सभेची स्थापना झाली. मित्रांनो, या राष्ट्रीय सभेचं पहिलं जे अधिवेशन मुंबई येथे भरलेलं होतं
त्या अधिवेशनाचं अध्यक्षस्थान त्यावेळचे बंगालमधील प्रसिद्ध बॅरिस्टर उमेशचंद्र बॅनर्जी यांना त्या पहिल्या अधिवेशनाचं अध्यक्षस्थान दिलं गेलं. साहजिकच या अधिवेशनामध्ये त्यावेळचे जे मान्यवर नेते होते त्यातील फिरोजशाह मेहता, न्यायमूर्ती तेलंग, दादाभाई नौरोजी असे इतर अन्य मान्यवर, त्याच्यामध्ये मग रहीमतुल्ला सयानी, नामदार गोपाळकृष्ण गोखले यासारखे अनेक मान्यवर यामध्ये सहभागी झाले. या पहिल्या अधिवेशनाला देशभरातून एकूण विविध प्रांतांचे विविध भागातून 72 प्रतिनिधी हजर होते आणि साहजिकच या पहिल्या अधिवेशनामध्ये काँग्रेसची स्थापना करण्यात आली, राष्ट्रीय सभेची स्थापना करण्यात आली. ही स्थापना करण्यामध्ये निवृत्त इंग्रज अधिकारी ॲक्टोन ह्यूम म्हणजे ॲलम ह्यूम यांच्या यामागे फार मोठा पुढाकार होता, त्यामागे त्यांचा मोठा भाग होता असं आपल्याला दिसून येतं. कारण 1857चा उठाव स्वतः सर ॲलम ह्यूम यांनी पाहिलेलं होतं. त्या उठावामध्ये भारतीयांचा इंग्रजांप्रती असंतोष त्यांनी प्रत्यक्ष अनुभवलेला होता. जरी इंग्रजांनी 1857चं युद्ध दडपून टाकलं, त्यांच्या पाशवी बळाच्या जोरावर त्यांनी दडपून टाकलं, तरी भारतीयांच्या मनातील पाश्चात्यांची भावना कमी झालेली नाही, हे त्यांनी पाश्चात्यांचा द्वेष कमी झालेला नाही हे त्यांना माहीत होतं. आणि म्हणून त्यांना असं वाटत होतं की पुन्हा 1857 सारखा उठाव होऊ नये आणि भारतीयांना त्यांचे प्रश्न, त्यांचे अधिकार, त्यांचा समस्या मांडण्यासाठी जर एखादं व्यासपीठ निर्माण करून दिलं, देशव्यापी असं व्यासपीठ निर्माण करून दिलं, तर त्या माध्यमातून ते आपले प्रश्न, आपला असंतोष व्यक्त करतील व ब्रिटिश सरकारलाही राज्यकारभार करताना त्यांच्या समस्या, त्यांचे प्रश्न त्यांना समजू शकतील, असं दोन्ही पातळीवरती काम होईल. म्हणून सर ॲलम ह्यूम यांना असं वाटत होतं की अशा प्रकारची संघटना स्थापन व्हावी आणि त्यासाठी त्यांनी अनेक भारतीय नेत्यांच्या भेटी घेतल्या, त्यांच्याशी त्यांनी चर्चा केली आणि अशा प्रकारची एखादी संघटना व्हावी म्हणून भारतीय नेत्यांनी प्रयत्न करावेत अशी त्यांची त्यामागची भावना होती. म्हणून आपल्याला इथं म्हणावं लागतं की सर ॲलम ह्यूम सारख्या एका निवृत्त ब्रिटिश अधिकाऱ्याचा या स्थापनेमागे मोठा पुढाकार होता. इव्हन काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाला ते उपस्थित सुद्धा होते. मित्रांनो, या पहिल्या अधिवेशनामध्ये देशभरातून 72 प्रतिनिधी उपस्थित होते आणि मग या पहिल्या अधिवेशनामध्ये उमेशचंद्र बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली एकूण 9 ठराव संमत करण्यात आले. या 9 ठरावांपैकी प्रमुख 7 ठरावांची माहिती आपण घेणार आहोत. पहिला जो ठराव होता तो म्हणजे इंग्रजांच्या भारतातील राज्यकारभाराच्या चौकशीसाठी एक आयोग नेमण्याची मागणी ठरावाद्वारे या पहिल्या अधिवेशनामध्ये केली. म्हणजे इंग्रजांच्या राज्यकारभाराची चौकशी आयोगाच्या मार्फत केली जावी असा पहिला ठराव करण्यात आला. दुसरा ठराव करण्यात आला की मध्यवर्ती व प्रांतीय कायदेमंडळामध्ये मोठ्या प्रमाणावरती लोकनियुक्त प्रतिनिधींची संख्या वाढवावी किंवा मोठ्या प्रमाणावरती लोकनियुक्त प्रतिनिधी असावेत आणि म्हणून सरकारने त्या बाबतीत प्रतिनिधींची संख्या वाढवावी असा दुसरा ठराव करण्यात आला. तिसरा, प्रशासकीय सेवांमध्ये भारतीयांना मोठ्या प्रमाणावरती संधी द्यावी, त्यांना वाव द्यावा, त्यांची भरती करावी अशा प्रकारचा तिसरा ठराव केला. चौथा ठराव, सनदी नोकर व नोकर भरतीमध्ये सनदी नोकर आणि नोकरीच्या ज्या परीक्षा आहेत ज्या इंग्लंडमध्ये घेतल्या जात होत्या, ICSच्या परीक्षा ज्या इंग्लंडमध्ये केल्या जात होत्या, त्या परीक्षा हिंदुस्थानामध्ये घेण्यात याव्यात किंवा त्या घेण्याची व्यवस्था करावी अशा प्रकारचा ठराव करण्यात आलेला होता. पाचवा ठराव होता की लष्करी खर्च वाढू नये, कारण लष्करावरती जो खर्च केला जात होता तो सगळा खर्च भारतीय जनतेच्या माथी म्हणजे भारताच्या तिजोरीतून होत असल्यामुळे साहजिकच भारतीयांवरती कराचं प्रमाण वाढत होतं. म्हणून इंग्रजांचा जो अवाढव्य लष्कर होतं त्या अवाढव्य लष्कराचा खर्च आता मोठ्या प्रमाणावरती वाढू नये अशी भारतीयांची मागणी होती. त्यानंतर
उच्च शिक्षणावरती अधिक खर्च करावा किंवा अधिक भर द्यावा. साहजिकच कंपनी सरकार असल्यामुळे सुरुवातीला कंपनीने तर भारतीय लोकांच्या शिक्षणाकडे लक्षच दिलेलं नव्हतं. परंतु 1857 नंतर साहजिकच इंग्लंडमधील न्यायालयाने भारतामधील शिक्षणावरती कंपनीने 1,00,000 रुपये खर्च करावा असा आदेश दिलेला होता. आणि त्यामुळे साहजिकच प्रायमरी लेवलवरती शिक्षणचे काही सुविधा सरकारने निर्माण केल्या होत्या, पण उच्च शिक्षणावरती सरकार पैसा खर्च करत नव्हतं आणि म्हणून उच्च शिक्षणावरती सरकारने अधिक भर द्यावा अशी मागणी करण्यात आलेली होती. त्याचप्रमाणे तांत्रिक शिक्षणाची सरकारने मोठ्या प्रमाणावरती सोय करावी अशा प्रकारचे 7 ठराव हे ब्रिटिशांकडे करण्यात आलेले होते. या व्यतिरिक्त भारतीय लोकांमध्ये देशाच्या विविध भागामध्ये काम करणारे जे भारतीय लोक आहेत, देशप्रेमी लोक आहेत, त्या देशप्रेमी लोकांमध्ये समन्वय साधणे, त्यांना राष्ट्रीय सभेकडे आकर्षित करणे, त्यांच्यात एक समन्वयाची भूमिका घेणे, अशा प्रकारचे काही ठराव त्यामध्ये मंजूर करण्यात आलेले होते. आणि अशा रीतीने या ठरावाच्या माध्यमातून पहिलं अधिवेशन जे आहे ते पहिलं अधिवेशन राष्ट्रीय सभेचं निर्माण झालं, पार पडलं असं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर राष्ट्रीय सभेचं दरवर्षी वेगवेगळ्या शहरांमध्ये अधिवेशन होऊ लागले. साहजिकच अधिवेशन होऊ लागल्यामुळे अनेक नेते तिथे येऊ लागले. ज्या परिसरामध्ये राष्ट्रीय सभेचं अधिवेशन असेल तिथे मोठ्या प्रमाणावरती जनजागृती केली जायची, वातावरण निर्मिती व्हायची. त्यामुळे भारतीयांचे प्रश्न, त्याचे ठराव त्या ठिकाणी मांडले जायचे. त्यामुळे त्या परिसरामध्ये जनजागृती होऊन मोठ्या प्रमाणावरती लोक राष्ट्रीय सभेकडे आकर्षित झाले, काँग्रेसकडे आकर्षित झाले आणि पाहता पाहता संघटना मोठ्या प्रमाणावरती पसरत गेली, मोठ्या प्रमाणावर वाढत गेली आणि त्यातून अनेक लोक राष्ट्रीय सभेमध्ये सहभागी झाले असं आपल्याला दिसून येतं. मित्रांनो, आता आपण या ठिकाणी पुढचा मुद्दा पाहणार आहोत, तो म्हणजे मवाळवादी व जहालवादी विचारसरणीतील फरक. राष्ट्रीय सभेच्या 1885 ते 1947 हा एकूण कारकीर्द जर पाहिली तर राष्ट्रीय सभेच्या एकूण कारकिर्दीमध्ये आपल्याला 3 टप्पे पाडता येतात. एक पहिला टप्पा म्हणजे 1885 जो मवाळवाद्यांचा कारकीर्द अशी म्हणून ओळखली जाते, ज्याला नेमस्तवादी मवाळवादी असेही म्हणतात. तर 1905 ते 1920 हा कालखंड जहालवादी म्हणून विचारला जातो किंवा ओळखला जातो. या कारकिर्दीमध्ये राष्ट्रीय सभेमध्ये जहालवादी जे नेते होते त्यांच्या विचारसरणीचा प्रभाव होता असं दिसतं. तर 1920 ते 1947 हा गांधी युगाचा, गांधी चळवळीचा भाग दिसून येतो. मित्रांनो, आता आपल्याला या ठिकाणी मवाळवादी आणि जहालवादी यांच्या विचारसरणीतील फरक पाहायचा आहे. सुरुवातीला राष्ट्रीय सभेमध्ये जे शिकलेले तरुण सहभागी झाले होते किंवा मोठ्या प्रमाणावरती शिकलेल्या लोकांचा सहभाग होता, हे सगळे शिकलेले लोक इंग्रजांना आदर्श मानणारे होते, सुटाबुटातील होते. ब्रिटिश आणि त्यांच्या न्यायबुद्धीवर, त्यांची पार्लमेंट आणि एकूण त्यांच्या शिक्षण याच्यावरती त्याचा प्रभाव या भारतीय शिकलेल्या तरुणांवरती असल्यामुळे साहजिकच ते मवाळवादी विचारसरणीचे लोक यांचं राष्ट्रीय सभेमध्ये अधिक भरणा होता. पण जसजशी राष्ट्रीय सभा वाढू लागली तिच्यावर अनेक नेते सहभागी होऊ लागले, अनेक शिकलेले तरुणही होऊ लागले आणि त्यातून काही तरुणांना मवाळवादी विचारसरणीशी त्यांचे जुळेनासे झाले किंवा मवाळवादी विचारसरणीने आपल्या काही पदरात पडणार नाही, त्यासाठी आपण जहाल अशा प्रकारची विचारसरणी किंवा प्रत्यक्ष कृती काहीतरी केली पाहिजे असं म्हणणारा एक गट, जहालवादी गट काँग्रेसमध्ये सक्रिय झाला आणि त्यातून मवाळवादी आणि जहालवादी यांच्यामध्ये संघर्ष सुरू झाला असं आपल्याला दिसून येतं. काय होती मवाळवादी आणि जहालवादी विचारसरणी? तर आपण पहिल्यांदा मवाळवादी समजून घेऊ. आपण दोन्ही बरोबरच या ठिकाणी समजून घेणार आहोत. मवाळवादी याच्यामध्ये काही नेत्यांचं जे मवाळवादी किंवा नेमस्तवादी नेते होते हे ब्रिटिशांना आदर्श मानणारे असल्यामुळे त्यांना असं वाटत होतं की आधी आपण आपल्या समाजामध्ये सामाजिक सुधारणा घडवून आणाव्यात. आपण आपल्या समाजामध्ये आधी सामाजिक सुधारणा घडवून आणल्या की मग आपण इंग्रजांकडून ज्या सुधारणा किंवा स्वातंत्र्य मागितलं त्या तर आपल्याला ते पूर्णपणे यशस्वी करता येईल. तर जहालवादींचं म्हणणं होतं की नाही, आपण पहिले राजकीय सुधारणा घ्याव्यात आणि मग राजकीय सुधारणांचा उपयोग आपण समाज सुधारणेसाठी करावा.
म्हणजे दोन भिन्न अशा प्रकारचे विचार त्यांचे होते. मवाळवादींचं म्हणतं की समाज सुधारल्याशिवाय स्वातंत्र्य अपूर्ण आहे. समाज सुधारलेला नसेल आणि आपण जर काही सुधारणा घेतल्या तर त्या सुधारणा आपल्याला नीट अंमलबजावणी करता येणार नाही आणि म्हणून पहिल्यांदा आपण आपला समाज सुधारला पाहिजे असं मवाळवाद्यांना वाटत होतं. तर जहालवाद्यांना वाटत होतं की स्वातंत्र्य जर आपल्याला अगोदर राजकीय सुधारणा घ्यायच्या आणि त्या राजकीय सुधारणांचा किंवा स्वातंत्र्याचा आपण पहिले त्या उपयोग आपण समाज सुधारण्यासाठी करता आपण करू शकतो किंवा स्वातंत्र्य मिळाले की समाज सुधारतो अशी त्यांची भावना होती. मवाळवाद्यांचं म्हणणं होतं की समाज सुधारण्यासाठी ब्रिटिश सरकारची मदत घेण्यात काहीच हरकत नाही. ब्रिटिशांना आपण जर आपल्या ज्या काही अडीअडचणी समस्या वारंवार रीतीने करून दिल्या तर ब्रिटिश सरकार आपल्याला निश्चितच मदत करतील, कारण त्यांच्या स्वतःच्या देशामध्ये लोकशाही आहे, पार्लमेंट आहे आणि म्हणून ते मदत करतील अशी एक भावना मवाळवाद्यांची होती, कारण हे ब्रिटिशांना आदर्श मानणारे होते. तर जहालवाद्यांचं म्हणणं की स्वातंत्र्य मिळाले की आपल्याला हव्या तशा सुधारणा आपण करू शकतो, त्यासाठी ब्रिटिशांच्या मदतीची गरज नाही अशी स्पष्ट भूमिका जहालवाद्यांची होती. मवाळवाद्यांना होतं की आधी आपण सुधारले पाहिजे, मग आपण आपले घर सुधारले पाहिजे. तर जहालवाद्यांचं म्हणतं की जे घरच माझं नाही ते आधी मी ताब्यात घेतलं पाहिजे आणि मग सुधारणा केल्या पाहिजे अशी विचारसरणी होती. त्यामुळे साहजिकच जहालवादी हे थोडे आक्रमक होते. मवाळवाद्यांना असं वाटतं की सरकारकडे आपली गाऱ्हाणी आपण जर सरकारकडे आपली गाऱ्हाणी साधार पटवून दिली तर सरकार आपल्याला नाराज करणार नाही. म्हणजे थोडक्यात ब्रिटिशांच्या न्यायबुद्धीवर मवाळवाद्यांचा विश्वास होता. तर जहालवाद्यांचं म्हणणं होतं की अर्ज विनंत्या भाषणे करून सरकार ऐकणार नाही. सरकार हे गेंड्याच्या कातडीचं असतं, त्यांना त्या कुठल्याही प्रकारच्या भावना नसतात आणि म्हणून अर्ज विनंत्या करून सनदशीर मार्गाने सरकार ठिकाणावर येणार नाही. तर त्यासाठी सरकारला झोंबेल अशा प्रकारची स्वदेशी बहिष्कार अशा प्रकारची जन आंदोलनं उभी केली पाहिजेत, तर सरकार ठिकाणावर येईल अशी जहालवाद्यांची विचारसरणी होती. त्यामुळे या विचारसरणीतून साहजिकच राष्ट्रीय सभा आणि राष्ट्रीय सभेमध्ये जहाल आणि मवाळ यांच्यातलं अंतर वाढत गेलं. दोन्ही पक्षाचे जे नेते होते, दोन्ही गटाचे जे नेते होते ते सक्रिय होते आणि 1905 मध्ये सरकारने बंगालची फाळणी जाहीर केली. बंगालची फाळणी जाहीर केल्यानंतर साहजिकच राष्ट्रीय सभेमध्ये या गोष्टीला एक प्रकारचा विरोध मोठ्या प्रमाणावरती होऊ लागला आणि त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सभेच्या 1907 मध्ये सुरत अधिवेशन भरलं. या सुरत अधिवेशनामध्ये स्वदेशी आणि बहिष्कार हे ठराव काँग्रेसने मंजूर करावेत असं जहालवाद्यांना वाटत होतं. तर हे ठराव सध्या करण्याची गरज नाही किंवा हे ठराव बाजूला सावरण्याचा मवाळवाद्यांचा प्रयत्न होता. त्यामुळे तशा प्रकारच्या या पहिल्या अधिवेशनामध्ये हे ठराव मंजूर व्हावेत असं जहालवाद्यांना वाटत होतं. परंतु राष्ट्रीय सभेतील मवाळवाद्यांचं प्रभुत्व असल्यामुळे मवाळवादी ते ठराव करून घेण्याला तयार नाहीत. अशी परिस्थिती पाहिल्यानंतर लोकमान्य टिळक सारखे आणि त्यांचे सहकारी त्या ठिकाणी सक्रिय झाले. त्यातून सुरत अधिवेशनामध्ये टिळकांनी व्यासपीठावर चढून बोलण्याचा प्रयत्न केला. तर मवाळवाद्यांनी टिळकांना बोलू दिलं नाही. त्यांच्या हातातील माईक हिसकून घेण्याचा प्रयत्न केला. परिणामी दोघांमधील तणाव वाढत गेला. व्यासपीठावर लोटालोटी झाली, झोंबाझोंबी झाली आणि त्यातच तणाव वाढून शेवटी राष्ट्रीय सभेमध्ये फूट पडली आणि या फुटीचा परिणाम असा झाला की मवाळवाद्यांनी राष्ट्रीय सभेतून जहालवादी नेत्यांना काढून टाकलं. त्यामुळे काँग्रेसच्या स्थापनेपासून तर 1907 पर्यंत राष्ट्रीय सभा ज्या मार्गाने मोठ्या प्रमाणावरती वाढत होती, सक्रिय काम करत होतं, तिला पहिल्यांदा गालबोट लागलं आणि अशा रीतीने भारतीयांसाठी लढणारी एक मोठी संघटना तिच्यामध्ये फूट पडली आणि भारतीयांची ताकद विभागली गेली. साहजिकच मवाळवादीचे नेते जे होते त्यामध्ये गोपाळकृष्ण आगरकर होते, फिरोजशाह मेहता होते, गोपाळकृष्ण गोखले होते. तर जहालवाद्यांमध्ये लोकमान्य टिळक, बिपिनचंद्र पाल, लाला लजपतराय या नेत्यांचा समावेश होता. राष्ट्रीय सभेच्या फुटीचा फायदा सरकारने घेतला नाही तर मग इंग्रज कुठले. साहजिकच त्यांनी याचा फायदा घ्यायचा प्रयत्न केला आणि त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा ज्या लॉर्ड कर्झननी बंगालची फाळणी केलेली होती ती बंगालची फाळणी आता प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यासाठी
तो सक्रिय झाला असं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर एवढ्यावरच सरकार थांबलं नाही, तर लोकमान्य टिळकांना राजद्रोहाचा खटल्याखाली त्यांनी अटकवण्याचा प्रयत्न केला. ओढून ताडून काही पुरावे गोळा करून त्यांनी लोकमान्य टिळकांवर राजद्रोहाचा खटला भरून त्यांना 14 वर्ष तुरुंगाची शिक्षा ठोठावली आणि त्यांना प्रत्यक्ष ब्रह्मदेशामध्ये रंगूनला मंडालेच्या तुरुंगामध्ये पाठवून देण्यात आलं. त्याचप्रमाणे बिपिनचंद्र पाल यांच्यावरही अशाच प्रकारचा खटला दाखल करून त्यांना कारावासाची शिक्षा ठोठावली. लाला लजपत राय जे पंजाबचे नेते होते त्यांनाही हद्दपारीची शिक्षा ठोठावण्यात आली. अशा रीतीने सरकारने राष्ट्रीय सभेमध्ये पडलेल्या या फुटीचा फायदा घेऊन सरकारने आपली दडपशाही जी आहे ती दडपशाही रेटण्याचा प्रयत्न केला. परंतु 1914 मध्ये लोकमान्य टिळक मंडालेच्या तुरुंगातून शिक्षा भोगून आल्यावर 1916च्या लखनौ अधिवेशनामध्ये पुन्हा एकदा जहाल आणि मवाळ हे एकत्र आले. साहजिकच राष्ट्रीय सभेची जी फूट पडली होती त्याचा ब्रिटिशांनी कशा रीतीने फायदा घेतला हे हळूहळू आता नेत्यांना पटलेलं होतं आणि म्हणून टिळक परत आल्यानंतर पुन्हा एकदा एकत्र करून राष्ट्रीय सभेमध्ये दोन्ही गट एकत्र येऊन त्यांनी पुन्हा एकदा कार्य चालू करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून याला 1916चं लखनौ अधिवेशन कारणीभूत ठरलं असं आपल्याला दिसून येतं. आणि पुढील काळामध्ये या दोन्ही नेत्यांनी किंवा या काँग्रेसमधील हा गट फूट होती ती निघून गेली असं आपल्याला दिसून येतं. मित्रांनो, आपण आज या प्रकरण भागमधील 3, 4 आणि 5 असे 3 भाग आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. म्हणजे 1885 राष्ट्रीय सभेच्या स्थापने अगोदरच्या वेगवेगळ्या संघटनांची माहिती आपण घेतली. राष्ट्रीय सभेची स्थापना 1885 मध्ये मुंबई येथे तेजपाल संस्कृत महाविद्यालयात झाली. याच स्थापनेत एकूण देशभरातून 72 प्रतिनिधी आलेले होते. साहजिकच या पहिल्या अधिवेशनामध्ये काही ठराव संमत करण्यात आले. पाहता पाहता काँग्रेस पुढे वाढत गेली. अनेक प्रकारचे नेते विचारसरणीचे लोक आता येऊ लागले होते. दरवर्षी वेगवेगळ्या शहरांमध्ये अधिवेशनं होत होती, ठराव केले जात होते, अर्ज विनंत्या केले जात होते, पण प्रत्यक्षात सरकारकडे पाठवले जात होते. पण सरकार कुठल्याही प्रकारच्या सुधारणा आपल्याला देत नाही किंवा तसं देण्याचं नाटकही सरकार करताना दिसत नाही. आणि म्हणून अशा प्रकारे काँग्रेसमध्ये आता काही नेत्यांमध्ये एक अस्वस्थता वाढत चालली होती आणि त्यातून जहाल विचारसरणीचा उदय होऊ लागलेला होता. आणि या जहाल विचारसरणीतून मवाळवादी आणि जहालवादी यांच्यात संघर्ष होऊन आला आणि 1907 मध्ये सुरतच्या अधिवेशनामध्ये ही फूट पडली. मवाळवादी आणि जहालवाद्यांना काँग्रेसमधून काढून टाकलं आणि सरकारने त्या फुटीचा फायदा घेऊन आपली दडपशाही केली असं आपल्याला दिसून येतं. मित्रांनो, इथं आपल्याला अजून एक छोटीशी गोष्ट पाहिजे आहे, अजून एक टीप म्हणून आपल्या इथं पाहिजे. प्रतियोगी सहकारिता. प्रतियोगी सहकारिता म्हणजे पहिल्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर टिळक देशात आलेले होते. सरकारला महायुद्धामध्ये भारतीयांची मदत हवी होती, सहकार्य हवं होतं आणि म्हणून त्यासाठी मुंबईचा गव्हर्नर विलिंग्टन यांनी भारतीय नेत्यांची एक सभा बोलवली आणि त्या सभेमध्ये त्याने इंग्रजांना भारतीयांनी मदत करावी अशी विनंती केली. त्या सभेमध्ये लोकमान्य टिळकांनी स्वराज्य देण्याचं जर ब्रिटिश कबूल करत असतील तर आम्ही युद्धाला सैनिक पुरवू अशी स्पष्ट भूमिका मांडली. सरकारने त्या गोष्टीला नकार देताच टिळकांनी कुठल्याही गोष्टीची भीड न बाळगता त्यांनी ती सभा सोडली. तडक कुठल्याही प्रकारची पर्वा न करता टिळक उठून निघून गेले. टिळकांची ही जी भूमिका होती की तुम्ही जर स्वराज्य देण्याचं कबूल करत असाल तर आम्ही तुम्हाला युद्धामध्ये सैनिक पुरवू, ही जी भूमिका आहे ही भूमिका प्रतियोगी सहकारिता या नावाने ओळखली जाते. मित्रांनो, आपल्या पुस्तकामध्ये हे जाणून घ्या, हे माहीत करून घ्या म्हणून असे कोष्टक दिलेलं आहे. त्या कोष्टकामध्ये प्रतियोगी सहकारिता हा मुद्दा दिलेला आहे आणि टिळकांची ही भूमिका होती. प्रतियोगी सहकारिता म्हणजे आम्ही तुम्हाला मदत करायला तयार आहोत, परंतु तुम्हीही सहकार्य करणार असाल, काही ना काहीतरी पहिल्या आमच्या पत्रात तुम्ही टाकणार असाल तर आम्ही तुम्हाला महायुद्धामध्ये मदत करायला तयार आहोत, ही भूमिका होती. आणि म्हणून अशा रीतीने आपण या 3 मुद्द्यांचा अभ्यास आपण इथं केलेला आहे. उद्याच्या तासाला आपण आझाद हिंद सेना क्रांतिकारकांचं कार्य आणि इतर माहिती आपण पुढे घेणार आहोत. आज इथंच थांबूया.
धन्यवाद.